वाढोणा येथे नवरात्र उत्सवानिमित्त माता कालिका देवी मंदिरात धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन। हिमायतनगर वाढोणा येथील नवसाला पावणाऱ्या जाज्वल्य माता कालिका देवी मंदिरात सोमवार दिनांक 22 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होत असून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी भक्तांसाठी सजली आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदा शके 1947 रोजी देवीचा महाअभिषेक व अलंकार सोहळा सकाळी 9 ते 11:30 दरम्यान माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। नवरात्र उत्सव काळात दररोज सकाळी 9 ते 12 या वेळेत सप्तशती पाठ, दुपारी 1 ते 4 संगीतमय देवी भागवत कथा प्रवचन हभप सत्यदेवजी महाराज भांबुलकर यांच्या वाणीने होणार असून संध्याकाळी 4 ते 5 हरिपाठ व रात्री 7 ते 8 महाआरती केली जाणार आहे। बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी नवमीच्या दिवशी सकाळी 7 ते 12 वाजता होम हवन व पूर्णाहुती, तर गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता विजयादशमी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढली जाणार आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कालिका देवी महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे समजा या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे। महिलांचे बरेच कार्यक्रम आहेत आणि या ठिकाणी दरवर्षी अति उल्हासामध्ये अति उत्साहामध्ये सर्वांच्या सहकार्याने जे या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत असतात। गेल्या 21 वर्षाची ही परंपरा आजही कायम आहे। गावकऱ्यांनी आमच्या विश्वासावर विश्वास ठेवून या ठिकाणी आम्हाला जो सेवेची संधी दिली त्या गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून या ठिकाणी आम्ही गेल्या 21 वर्षापासून सेवा देत आहोत आणि नवरात्र महोत्सव आम्ही साजरा करत आहोत। कालिका माता मंदिर वाढोणा हे जाज्वल्य देवस्थान आहे। या ठिकाणी आम्ही दरवर्षी सर्व प्रकारचे कार्यक्रम आणि सामूहिक आणि देवी भागवत आणि गोंधळाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी चालू ठेवलेला आहे आणि आजपर्यंत परंपरागत हे गोंधळाचा कार्यक्रम उद्या मंगळवारपासून या ठिकाणी चालू होत आहे। मागील 15 दिवसापासून तयारी चालू आहे। त्यामध्ये पूर्ण वॉल कंपाऊंड वगैरे पूर्ण कलरिंग झाली आहे। आमचं जे आम्हाला त्रास होत होता म्हणजे जे बाहेरून येणारे जनावर थोडक्यामध्ये वानेर वगैरे त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण जाळीचं पूर्ण सुरक्षा कवच आम्ही इथं पूर्ण केलेलं आहोत। त्यानंतर पूर्ण मधातून कलरिंग झालेली आहे आणि त्याच्या जवळपास पूर्ण लाइटिंग वगैरे यामध्ये पूर्ण झालेलं आहे। विशेष म्हणजे यावर्षी आम्ही CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे आणि याच्यामध्ये भाविकांची व्यवस्था करण्यासाठी आमच्याकडे स्वयंसेवक पण जवळपास 50 ते 100 स्वयंसेवक आम्ही यावर्षी पण लाखोच्या संख्येने दरवर्षी दर्शनाला येतात। तसं गावामध्ये 2च मोठे मंदिर आहेत, परमेश्वर मंदिर देवस्थान आणि कालिका देवी कमिटी देवस्थान। तर या ठिकाणी समजा श्रावण महिन्यामध्ये परमेश्वर मंदिरामध्ये लाखोच्या संख्येने भाविक येत असतात आणि नवरात्र महोत्सव निमित्तानं कालिका मंदिरामध्ये समजा म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराच्या रूपामध्ये गावाला एक पिता मिळालेला आहे आणि या ठिकाणी कालिका देवीच्या रूपामध्ये गावाला एक माता मिळाली आहे। माता पिताच्या सानिध्यामध्ये हिमायतनगर शहर आणि पूर्ण तालुक्यातील जनता ही आजपर्यंत सुखी आहे, समृद्धी आहे आणि या दोन्ही मायबापाचे आशीर्वादच त्या सर्वांना आहेत आणि या सर्वांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी परमेश्वर मंदिर असो की कालिका देवी मंदिर असो या ठिकाणी सेवा दिली जाते।